नमस्कार. आता इंस्टाग्रामला काय ट्रेंडिंग आहे तुमच्या? माझ्या इंस्टाग्रामला दोन गोष्टी जास्त ट्रेंडिंग आहे. एक ते बँक ऑफ बडोदा एक खाता खुलवावं आणि दुसरा आहे ते हरियाणामधला एक व्हिडिओ आहे बघा. नाशिकच्या एका मुलग्याला ते तुला हरियाणा येते का, आणि त्याला ते म्हणते तुझा देश आहे, हे भारत आहे, तू कुठेही राहू शकतोस, कुठलीही भाषा बोलू शकतोस. आता तो बँक ऑफ बडोदाचा ती काय काय पण येतात. आता तो हरियाणाचा ट्रेंडिंग आहे का नाही, भारी व्हिडिओ आहे. आणि त्याला पार्श्वभूमी आत्ता आपल्या महाराष्ट्रात जो भाषा विवाद चालू आहे, हिंदी कंपल्सरी करणं आणि त्याच्यावरनं परत ते आपण UP बिहारच्या लोकांनी किंवा हिंदी बोलणाऱ्या व्यापाऱ्यांनी किंवा किरकोळ लोकांनी मनसेच कार्यकर्ते मारहाण करते तिथे. आणि ते मारहाण बघितली तर आपण जरा फक्त की कुठं रिक्षा चालवणारा, कुठला ठेलावाला बारका असू दे किंवा किरकोळ व्यापारी ह्यासनी मारहाण चालू आहे. जगाचा नियम आहे, कारण की मारहाण किंवा अत्याचार हे कायम कमी ताकद असणाऱ्या व्यक्तीवरच होते. कदाचित ते सॉफ्ट टार्गेट त्यासनी वाटत असेल म्हणून असेल, नाहीतर मग अंबानी आहे, अदानी आहे, ह्यासनी कोण किंवा बॉलिवूडची किती हे आहे की त्यासनी कोण टार्गेट करणारच नाही. मी काय ते म्हणजे मराठी त्यांनी येत नाही त्यांना ही योग्य आहे असं म्हणत. त्यांनी मराठी शिकली पाहिजे, इथं व्यापार करणार आहे ते शिकली पाहिजे. पण खरं आपण कशासाठी करतो हे पण बघितलं पाहिजे ना. आता आपल्याला आपण त्याचं समर्थन असं करू शकतो की मराठी वाचली पाहिजे. आता खरं सांगायचं बरं का, कोणी पण सांगायचं, तुम्हाला आ ई ही जी मुळाक्षर आहे ही संपूर्ण आता सध्या पाठ आहेत का? मला पण नाही ती, आणि 99% मला खात्री आहे की तुम्हाला पण सगळी आहे असं पाठ नसणार आहे. किंवा आपल्याला मोबाईलमध्ये टाईप करताना मराठी टायपिंग करायला येते का? नाही येत. येते आपण कसं टाईप करतोय, इंग्लिश टू मराठी, म्हणजे जेवला का GEY असं आपण टाईप करतोय आणि त्याचं मग ते मराठीत येतं आणि मग ते आपल्याला ते मुळाक्षरानं जोडून ते मराठी टायपिंग करायला येत नाही. परत आपण मोबाईलवर चॅटिंग करताना आपण इंग्लिशमध्ये चॅटिंग करावली, म्हणजे मराठी शब्दसुद्धा इंग्लिशमध्ये टाईप करावली, प्रॉपर मराठीत आपण ही टाईप करत नाही. लहान पोरासनी, आता तुमच्या आसपास जर लहान मुलं असली तर त्यांना आपण पहिला ABCD शिकवते, आई शिकवली नाही आपण, आणि कदाचित आपल्याला पण येत नाही त्यासनी पण आता ती ABCD ही जमन झाले. म्हणजे आता हे इंग्लिशचं फॅड आलं आहे, इंग्लिश मिडियमला आपण शाळेला टाकते पोरासनी. हां, ती बरोबर आहे. आता जगात ते ट्रेंड आहे म्हणल्यापेक्षा गरज आहे ती जगात इंग्लिश हे आहे. हिंदी काय उपयोगात येत नाही असं नाही, हिंदी पण आपल्याला उपयोगात येत्या. पण आपला विषय, आपलं मेन मुद्दा आहे की हिंदी विरुद्ध मराठी आता वाद चालू आहे आणि मारामारी करतात ती, आणि आपल्याला काय वाटते मराठी वाचली पाहिजे. खरं मराठी ती UP बिहारवाल्यांनी बोलून वाचणार आहे काय? नाही वाचणार. UP बिहारवाल्यांनी मराठी बोलून किंवा त्यांनी 4 वाक्य त्यांचे कामापुरती वापरून ती नाही वाचणार. आपण मुंबईत बघितले 70% मराठी लोक हिंदीमध्ये बोलते, ती 30% असतील किंवा त्यापेक्षा काहीतरी कमी प्रमाणात असतील की ते मराठीत बोलते, आणि सर्रास लोक हिंदीतच बोलायला लागली ती. मग UP बिहारवाले मारून त्यांनी बोलून मराठी आपली वाचणार आहे का? नाही. आपण मराठीत बोललं पाहिजे, आपण आपल्या व्यवहारात मराठी वापरली पाहिजे. आपण ती निदान ते आई तरी आपल्याला, आपण मोठ्या म्हणून आपल्या लहान असणे ते पण आपल्याला सांगता आलं पाहिजे. नाहीतर काय उपयोग नाही. ते मराठी UP बिहारवाल्यांनी नाही, तर मराठी माणसानं मराठी बोलून शिकवून वाचून आणि पुढच्या पिढीला शिकवून मराठी आपली वाचणार आहे, UP बिहारवाल्यांवर वाचणारच नाही. आता आपण हे बघितले की आपल्या बातम्या, आता आपण हे सगळं जास्त व्हॉलटाईल का होते या बातम्यामुळे. आता कितीतरी चॅनल असे येते बघा, जे हिंदीत पण आहेत आणि मराठीत पण आहेत. म्हणजे झी 24 तास मराठीत आहे आणि झी न्यूज हिंदीमध्ये, आज तकवाल्यांचं हिंदी आज तक आहे आणि मराठीत मुंबई तक आहे. असे कितीतरी चॅनल आहे ती. आणि त्यावेळेला मी चॅनल बघितली, दोन्ही टायमाला मराठीतल्या चॅनल एकाच वेळी बरं का, त्या चॅनलवर चालू होतं की हे तर महाराष्ट्रात राहायचं म्हणलं मराठी बोललंच पाहिजे, जमलंच पाहिजे, हे केलं पाहिजे. आणि त्याच कंपनीचं त्याच मालकाचं हिंदी चॅनल म्हणतंय हे पूर्ण देश एक आहे, इथं मराठी नाही बोलली तरी मारहाण होते, हे चुकीचं आहे. म्हणजे मीडिया तर काही विषयच नाही, मीडियानं काय करायला पाहिजे काय नाही, आता ती लय हाताबाहेरचा विषय आहे. ते आपला चौथा स्तंभ आपला कुठं आहे काय माहीत नाही कुठल्या ह्याला आहे, पण आपल्याला कळायला पाहिजे. आपण एखाद्याला येत नाही हिंदी म्हणून त्याला मारणं, आणि हिंदी शिकली पाहिजे. आता तिसरी लँग्वेज सक्तीची. आता आपण
लँग्वेज कुठली शिकणार आहे तिसरी? जर तिने सक्ती काढलाय विषय सोडा, शब्द सक्ती नाहीच पाहिजे, पण काढलाय. तिसरी भाषा शिकायची आपण कुठली शिकणार आहे? मराठी पहिला आपली कंपल्सरी ती शिकणार आहे, इंग्लिश आपल्याला गरजेचे म्हणून शिकणार. तिसरी कर्नाटकच्या बाँड्रीचे काही लोक कन्नड घेतील, तर आपण हिंदी शिकणार आहे. मग हे वातावरण आत्ताही असं चालू आहे की आपल्याला ते राजकारणाचं एक टायमिंग आहे, ते आपल्याला वाटते की ते आपल्यासाठी चाललंय, खरं तर ती त्यांच्यासाठी चाललंय. आणि असं नाही की हे कदाचित ही वेळ आणि ही घडवून पण कोणतरी आणलेलं असेल. आपण त्यात जास्त होलाटेल व्हायचं गरज नाही. हां, फक्त आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे, आपली मराठी जर वाचवायची असेल तर आपण मराठीत स्वतः बोललं पाहिजे. पुढच्याला जर मराठी जमत नसेल तर त्याच्या भाषेत बोललं पाहिजे. आपण पहिलाच त्याच्याच भाषेत त्याच्यासंग बोलायला जातोय. आणि त्याला जमत असताना आपण हिंदी आपल्याला चांगली भाषा आहे, काही वाईट नाही. आता बाहेर आपण कितीतरी फिरायला गेल्यावर तिथं हिंदी बोलते. आता कितीतरी लोक असे आहेत, आता माझंच काय मित्र आहे ते की जे जॉबला आहे ते हिंदीच्या माध्यमातून देशात परतले. आता हे काय काय आता मध्यंतरी आपण UP बिहारवाल्यासनी रेल्वेत मारायला सुरुवात झाली बघा. आता एक ते ऑस्ट्रेलियामध्ये एक 4-5 वर्षापूर्वी एक विवाद चालू होता की भारतीय लोक तिथे जास्त वाढल्यामुळं भारतीयांना हल्लं चालू आहे. त्यावेळी आपल्याला वाईट वाटते की तिथं भारतावर कसं काय हल्लं करू शकते ते. कारण माझ्या एका मित्राची मावशी तिथं ते फॅमिली तिची सेट आहे, त्या तिथे जरा डेंजरमध्ये होती. मग त्यावेळी वाईट वाटत होतं नाही, मला असं व्हायला नाही पाहिजे ना. आपण इथं UP बिहारवाल्यासनी येते मारणार, काय चुकीचं आहे हे. आपली बेसिक लँग्वेज जर आपल्याला म्हणजे माहिती करून घ्यायची तर आपण समजा पटकन आपल्याला एखादी ठेस लागली तर आपण कुठल्या भाषेत आपण आपल्या आईची आठवण काढतोय, ती आपली फर्स्ट लँग्वेज. समजा एखादा कोणतरी आपलं ओव्हरटेक करून चालला किंवा एखादा राहता पावसाळ्या दिवसाची पाणी ओढून फाटतच निघाला की जी पहिली शिव्या आपल्याला ज्या भाषेत जी तोंडात नाही त्या का नाही ती. आता ओव्या आणि शिव्या ही सुद्धा आपली मराठी भाषेत आहे ती. मग कितीतर वाक्यप्रचार आहेत, कितीतर म्हणी त्या अर्थच नाही. लोक अजून आता ज्या पिढीला म्हणी तर विषय राहिला, ते आपल्याला मोठा डायलॉग वाटतो. कोणी एखादी म्हण वापरली की आपल्याला मागच्या पिढीला सर्रास म्हणी लोक वापरतात, जुनी माणसं सर्रास येतात. आता आपण बारक्या पोरांनी आपल्या गोष्टी सांगताना पण का नाही आपण ते इंग्लिशच्या गोष्टी सांगायला लावली. एकतर ती टोपी बिपीवाले जे आपण गोष्टी सांगावी ती आता बंद केल्या. कशी मराठी जगणार आहे? असं थोडीच. आपण मराठी, आपली मराठी आणि आपणच ती रुजवली पाहिजे, जगवली पाहिजे. ते दुसऱ्याने येऊन तुमची भाषा शिकून आपली भाषा शिकून ती जगणार नाही. आपली आपणच जगावायला पाहिजे.